उपमुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये जुंपली, अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली, शिंदेंचं वक्तव्य. तर लंका जाळू बोललं तर मनावर घेऊ नका, फडणवीस. मोदींनी दिलेल्या निधीमध्ये वाटेकरी नकोत, पालघरमधील सभेत फडणवीसांचं वक्तव्य. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर निलेश राणेंची धाड, भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप. रवींद्र चव्हाणांवर आमदार निलेश राणेंचा निशाणा. अजित पवारांचा थेट माफीनामा, अजित पवार भाषणाच्या ओघात बोलले होते अपशब्द. मी कडक आहे असं म्हणतात, मी दाखवण्यासाठी फिरत नाही तर कामासाठी फिरतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोख कुणाकडे. मुंबईचं नाव बॉम्बे करून तिला बळकावण्याचा प्रयत्न, जितेंद्र सिंह यांच्या विधानावर राज ठाकरे आक्रमक. IIT संदर्भातील वक्तव्याचा केला निषेध. भाजपाचा राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल, ठाकरेंना फक्त निवडणुकीवेळी मुंबई आठवते, बावनकुळेंचं वक्तव्य. राज ठाकरेंनी नातवाला बालमोहन शाळेत घालावं, अमित साटम यांचा घणाघात. खा दुसऱ्याचं पण बटन दाबा आमचंच, तुमच्या नशिबात 1 तारखेला लक्ष्मी आहे, शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. लाल दिव्यासाठी उदय सामंत कुठेही जाऊ शकतात, आमदार अबू आझमी यांचा सामंत यांच्यावर निशाणा. अंजली दमानी यांच्या निशाण्यावर अजित पवार, अजित पवारांविरोधात अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार. डेटा सेंटर उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफी घेतल्याचा बनाव, चुकीची माहिती देऊन 40 एकर जमिनीचा व्यवहार, फक्त 500 रुपयात. पुणे कथित जमीन खरेदी गैरव्यवहाराबाबत दमानी यांचे नवे दावे. रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत संघर्ष, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचं शिवसेनेकडून स्वागत, राष्ट्रवादीकडून निषेध रॅलीला दाखवले काळे झेंडे. दुबार मतदारांविरोधात ठाकरे गटासह मनसे आक्रमक, बोरिवलीत ठाकरे गट आणि मनसेची संयुक्त पाहणी, ठाकरे बंधूंच्या आदेशानंतर दोन्ही कार्यकर्ते रस्त्यावर.